नमस्कार. सर्वप्रथम पहलगाम या ठिकाणी जो अतिरेकी हल्ला झाला, त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे नागरिक मृत्युमुखी पडले, त्या भारतीय नागरिकांना आपण सर्वप्रथम श्रद्धांजली देऊया. त्याचबरोबर या घटनेच्या अनुषंगानं भारत सरकारने पाकिस्तानवरती आता काय-काय ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे, याबद्दलही आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. यामध्ये काही महत्त्वाची पावलं जी भारत सरकारने उचललेली आहेत या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ, ती पाऊलं आपण आज बघणार आहोत. त्यामधली महत्त्वाचं पहिलं पाऊल जे आहे, ते सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीम जी आहे, ती भारत सरकारने आता रद्द केलेली आहे. आता यामध्ये एक महत्त्वाचा शब्द आलाय बघा, सार्क. सार्क या शब्दाचा अर्थ होतो साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. ही एक संघटना आहे, आपण त्याला रिजनल ऑर्गनायझेशन असं म्हणतो. या संघटनेची स्थापना 1985 मध्ये झाली ढाका या शहरामध्ये. ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. सध्या या संघटनेचे हेडक्वार्टर जे आहे ते काठमांडू या ठिकाणी आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. आता ही व्हिसा एक्झम्पशन स्कीम नेमकी काय आहे, याबद्दल आपण थोडंसं या ठिकाणी डिस्कस करूया. आता ही जी काय व्हिसा एक्झम्पशन स्कीम जी आहे, या व्हिसा एक्झम्पशन स्कीम मध्ये जे देश सहभागी असतात, खास करून आता सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीम जी आहे, त्यामध्ये हे सार्क कंट्री सहभागी आहेत. ज्यामध्ये नेपाळ असेल, भूतान असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, भारत आहे, मालदीव्स आहे, बांगलादेश आहे. या सगळ्या कंट्रींना जे उत्तर लोक असतात, त्यांच्यासाठी आपण ही व्हिसा एक्झम्पशन स्कीम लागू केलेली आहे. म्हणजे या लोकांना भारतामध्ये जे यायचं असेल आणि वावर करायचा असेल, प्रवास करायचा असेल, तर त्यांना सार्क व्हिसा सूट योजना ही लागू होते. आता ही नेमकी कशी योजना आहे, आपण थोडक्यात जर डिस्कस करायचं ठरवलं, तर यामध्ये काही व्हिसा स्टिकर्स हे प्रोव्हाइड केले जातात. आता व्हिसा स्टिकर्स म्हणजे काय, की जेव्हा एखाद्या देशाला आपण व्हिसा एक्झम्पशन स्कीम लागू करतो, जे सार्क देशाचे सार्क संघटनेचे सदस्य आहेत, त्यांना आपण जेव्हा व्हिसा स्टिकर्स अलॉट करतो, तेव्हा त्या व्हिसा स्टिकरच्या अनुषंगानं ते भारतामध्ये प्रवास करू शकतात. त्यांना कुठली रिस्ट्रिक्शन नाही. त्याचबरोबर त्यांना विशेष व्हिसा घ्यायची काही गरज नाही, कारण त्यांना व्हिसा स्टिकर्स हे प्रोव्हाइड केलेले आहेत. अशा प्रकारच्या सोयीसुविधा या नागरिकांना मिळतात. त्यामध्ये खास करून आपण जर बघितलं, न्यायाधीश असेल, त्यानंतर पत्रकार असतील, त्याचबरोबर काही खेळाडू असतील, अशा उच्चपदस्थ लोकांना ही व्हिसा सवलत योजना किंवा व्हिसा एक्झम्पशन योजना जी आहे, जी सार्क अंडर येते, ती आपण या ठिकाणी लागू करतो. परंतु हा जो काय हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 नागरिक जे भारतीय नागरिक ते मृत्युमुखी पडले. ह्या घटनेचा निषेध म्हणून आपण ही योजना आता रद्द केलेली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं, तर भारताने आता सिंधू नदी वाटपचा पाण्याचा जो करार आहे, तो पाण्याचा करार आता रद्द केलेला आहे. सिंधू नदी ही भारतातनंही वाहते आणि पाकिस्तानमधनं देखील वाहते. या नदीच्या काही उपनद्या आहेत बघा, झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास. या महत्वाच्या उपनद्या या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. या सगळ्या नद्यांचा मिळून एक मोठा वॉटर फ्लो तयार होतो, तीच म्हणजे तर सिंधू नदी. आता ह्या सिंधू नदीचा करार जो झाला, तो 1960च्या कालखंडामध्ये झाला. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान आदरणीय जवाहरलाल नेहरूजी होते आणि त्याचबरोबर पाकिस्तानचे जे अध्यक्ष होते ते आयुब खान होते. या नदीचं पाणी दोन्ही देशांना मिळावं आणि यामध्ये कुठलाही वाद होऊ नये, यासाठी सिंधू नदी वाटप करार जो आहे, तो त्या ठिकाणी केला गेला. ज्यामध्ये साधारणपणे 20% पाणी हे भारताला आणि 80% पाणी हे पाकिस्तानला देण्याचं ठरलं. यामध्ये नदी विवाद होता. याकरिता मीडिएटर म्हणून किंवा मध्यस्थी म्हणून त्या कालखंडामध्ये वर्ल्ड बँकेने महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावली. म्हणजे आपण जर बघितलं आता, तर भारताने जे 2 महत्वाचे स्टेप घेतलेले आहेत, त्या स्टेपमध्ये आपण हे मुद्दे आता डिस्कस केले. ज्यामध्ये पहिला मुद्दा जो होता, तो म्हणजे व्हिसा एक्झम्पशन स्कीम जी आहे, ती आपण रद्द केलेली आहे. त्याचबरोबर सिंधू नदीचं पाणी जे आहे, ते आपण रोखण्याचं ठरवलंय. या घटनेचे काय दूरगामी परिणाम होतात, हे येणाऱ्या काळामध्ये बघणं महत्त्वाचं ठरेल. परंतु अशा जेव्हा दहशतवादी घटना जेव्हा घडतात, तेव्हा या घटनांचा आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला पाहिजे, निषेध केला पाहिजे आणि भविष्यामध्ये या घटना घडू नये यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.